घेतल्या. आपला गर तयार झालेला आहे. तर आपण चाळणीतून हे बघा किती मस्त एकदम छान पिवळा झाला आहे. आता आपण हे गाळून घेऊ चाळणीतून. एकदम छान होते बघा. आणि हा गूळ आपल्याला थोडा चिकट करून घ्यायचा आहे, कारण खडे असतात ना, त्याच्यामुळे मी गाळून घेणार आहे गुळाला. आणि त्यानंतर आपल्याला मीठ आणि विलायची टाकायची. तर झाल्यावर तुम्हाला मी प्यायला बोलवते. थँक्यू. शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. तर आपण 3 कैऱ्या घेतल्या होत्या, ते वरून सालटे काढून त्याचे गर मी बिना पाण्याचं कुकरमध्ये शिजवून घेतलं. चाळणीने गर चाळून घेतला. गूळ पण तेवढाच मोजून घेतला, जेवढं गर आहे तेवढाच. आणि गूळ वितळून घेतला चांगला ह्याच्यातून खड्यासाठी. आणि त्यानंतर बघा आपलं हे घट्ट झालं तयार, एकदम छान छान मस्तच. हे बघा आता मी काचेच्या भरून. आणि आपण कधी पण पणं पिऊ शकतो. 6 महिने तर टिकतंय, ते टेन्शन नाही. बाहेरून आलं की आपल्याला पणं प्यायची इच्छा झाली तर आपण घ्यायचं, मस्तपैकी पणं प्यायचं. तर हे बघा आपलं कसं पणं तयार झालं छान. आपल्याला जेव्हा जेव्हा आणि खूप थंडावा देणार आहे. उन्हाळा तर खूप आताच कडकच आहे, खूप थंडावा देणारं पण आहे. तर या सर्वजण पणं प्यायला. आणि आधी तुम्ही प्या, नंतर आम्ही प्यायचं असतं. हे बघा आधी तुम्ही प्यायचं, नंतर आम्ही पिणार. थँक्यू सर्वांना. चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक द्या. आणि सर्वांना हरे कृष्णा, सर्वांना नमस्कार. तर या मग पण प्या तुम्ही. आणि माझ्या ह्याला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे, ती छान झालं आहे का नाही आपल्या सुनंदाताईचं. थँक्यू सर्वांना.